ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आजपासून सुरू झाल्यात। आनंद आश्रम या ठिकाणी इच्छुक उमेदवारांची मुलाखती सुरू झाली असल्याची माहिती। ठाण्यात 33 प्रभागांमध्ये एकूण 131 नगरसेवक आहेत। नगरसेवक पदासाठी 1165 उमेदवारांचे शिवसेनेकडून अर्ज पाहायला मिळतील। या सगळ्याचा आढावा घेतलाय लोकशाहीचे प्रतिनिधी मनीष गांगुर्डे। पाहूया। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजलाय। आजपासून निवडणूक विभागाच्या माध्यमातून आज निवडणुकीचे अर्ज हे उमेदवारांना देण्यास सुरुवात झाली आहे। पण मात्र आपण बघतोय की ठाण्यातील टेबी नाका परिसरामध्ये आपण सध्या आहोत। या परिसरामध्ये शिवसेना बाळासाहेबांची या पक्षाच्या माध्यमातून जे उमेदवार आहेत, इच्छुक उमेदवार आहेत, त्यांचे मात्र आता मुलाखती या ठिकाणी घेतल्या जात आहेत। कशा पद्धतीने विभागातील जो विकासासाठी काय अजेंडा तुमचा घेऊन तुम्ही आता मुलाखत देणार आहात? जे कामाचे पोचपत्ते आम्ही देणार साहेबांनी जे आमच्यावर विश्वास दिलात। मी थर्ड टर्म नगरसेवक आहे। आता ही चौथ्यांदा तिकीट दिलं तर नगरसेवक चौथ्यांदा होईल। या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेत्यांनी प्रामुख्याने सांगितलं की ही निवडणूक जी आहे ती कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि त्यामुळेच कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात स्थान जे आहे ते या निवडणुकीमध्ये दिलं जाणार आहे। त्याचमुळे आज आनंद आश्रम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवार जे आहेत त्यांची मुलाखत होणार आहे। त्यानंतर या 1100 इच्छुक उमेदवारांपैकी किती उमेदवारांना येत्या महानगरपालिकेमध्ये शिवसेनेकडून उमेदवारी मिळेल, त्यांना एबी फॉर्म मिळेल आणि निवडणुकीला हे उमेदवार सामोरे जाणार आहेत, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।